तुम्ही नदीच्या किंवा समुद्राच्या कडेला गेले, किनाऱ्यावर एक वाळूचा किल्ला बनवला आणि तुम्ही त्या किल्ल्याला फार महत्त्व द्यायला लागले आणि तिथे जमलेल्या लोकांनी सगळ्या त्याच्यावर लगेच लिलाव करायला सुरुवात केली. यांनी बोली लावली 1 करोडची, त्यांनी 2 करोडची लावली आणि थोड्या वेळाने लाट आली आणि किल्ला विरून गेला. तो वाहून नाही गेला, विरून गेला त्या वाळूमध्ये. बरोबर आहे ना? म्हणजे तो नाहीसा झाला. तो मुळात नव्हताच, तो भ्रम होता. तसं हे शरीर भ्रम आहे. फार खोलवर तुम्ही जर गेलात तर शरीर भ्रम आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही जगत असलेले जे अनुभव आहे ते पण माया आहे, परंतु त्याचा जे सार आहे त्याच्यातून तुम्ही जो विकास होतो तो विकास सत्य आहे. पण आम्ही लक्ष कशावर देतो? शरीरावर आणि मनावर. मग गेले कित्येक वर्ष मी तुम्हाला हेच सांगतोय, शरीर आणि मनाच्या स्तरावर जे जीवन आहे ते वापरण्यासाठी आहे, ते साधन आहे, ते साध्य नाहीये. पण आमची समस्या आहे, आम्ही त्याला साध्य बनवतो. आम्ही त्याच्या बाबतीमध्ये फार इमोशनल. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय काय आहे? नारायण आहे. म्हणजे काय? ईश्वरीय सत्ता आणि तिच्या सोबत जगणं आणि ह्या जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं, हेच त्यांचं जीवनाचं काय आज विषय आहे. पण आपला विषय काय? आपला विषय भोग आहे, आपला विषय वासना आहे, आपला विषय कामना आहे. म्हणून मलिन आहे. आपण विषयांमध्ये अडकलेलो म्हणून मलिन आहे. एखाद्या भांड्यात आपण जर पदार्थ शिजवला आणि तो जर स्वच्छच होत नसेल, आपण त्याला काय लागतो? डाग लागला. तो का स्वच्छ करायचा? कारण पुढचा पदार्थ शिजवताना मागच्या पदार्थाचा दोष त्याच्यामध्ये जायला नको, दोष त्याला लागायला नको. पहिला पदार्थ आंबट होता, नवीन पदार्थ तो गोड करायचा आहे, तो गोड पदार्थ सुद्धा आंबट होऊन जाईल जर त्याचे अंश राहिले तर. हे शरीर आहे, हे सदोष आहे, मन सदोष आहे. त्याला तुम्ही किती जरी धुतला तरी ते परत मळणार आहे. हे जीवन गतिमान आहे, ते बदलते. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून दोष तर लागणारच आहे, कारण शरीर तुम्ही किती स्वच्छ केलं ते स्वच्छ नाही होऊ शकत. ते आतमध्ये घाम तयार करतच आहे. तुम्हाला घाम येणार आहे, तुमची मेलेली जी त्वचा आहे ती मळ तयार करणार आहे. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो, अरे मी तर एसी मध्ये, माझा धुळीचा काही संबंध पण नाहीये, पण मला मैल कसा येतो? त्याला हे कळत नाही, जी मेलेली त्वचा आहे तिच्या गुठळ्या असतात त्या. बऱ्याच वेळा आपल्याला ती कळतच नाही. म्हणजे आपलं शरीर प्रत्येक क्षणाला मरतंय. इकडनं जन्माला येतंय, इकडनं मरतंय, आतून जन्माला येतंय, बाहेरनं मरतंय. तेव्हा त्या नश्वर शरीराच्या बाबतीमध्ये काय बोलावं? त्या नश्वर शरीराच्या बाबतीमध्ये तुम्ही जीवन समजताय म्हणून समस्या. त्यालाच तुम्ही जगवणं, त्याचं पोषण करणं, त्याला सजवणं. ठीक आहे, आता मी पण चांगले कपडे घालून आलो, आज गुढीपाडवा आहे, परंतु याचा अर्थ मला त्याचा सजवण्याचा उद्देश नाहीये. आजचा उत्सव, मी आज आनंदी आहे आणि मी आज उत्सव साजरा करतोय. माझ्या अवतीभोवतीच्या माणसांनी आनंदी राहावं, प्रफुल्लित राहावं. म्हणजे जीवन प्रफुल्लित करणं आणि हे जीवन आनंदाने जगणं, त्या अवस्थेला पोहोच. विनाकारण आनंदी होणं आणि हेच परिवर्तन आपल्याला करायचं. आज आपण कारणाने खुश होतो, विनाकारण खुश झालं पाहिजे, विनाकारण आनंदी राहिलं पाहिजे. काही करायचं नाही तरी पण जागा राहिलं पाहिजे, काही धोका नाही तरी सजग राहिलं पाहिजे, काही घाई नाहीये तरी पण तीव्र राहिलं पाहिजे. असं तुमचं जीवन आहे का? नाही. तुम्हाला तर कारण पाहिजे. तुमच्याकडे कारण नसेल तर तुम्ही श्वास पण नाही घेणार विनाकारण. आम्ही प्रत्येक गोष्ट करतो कशा करता? कारणासाठी करतो. आम्ही प्रेम सुद्धा कारणासाठी करतो. हॅलो, आम्ही सेवा सुद्धा मेव्यासाठी करतो. आम्ही प्रेम सुद्धा वासनेसाठी करतो. म्हणजे आमच्या प्रत्येक कृतीमध्ये काय आहे? कारण लपलेलं आहे. विनाकारण आमचं जीवन आहे. आम्ही विनाकारण आनंदी राहायला पाहिजे, पण नाही राहत आम्ही. मग तेच परिवर्तन आम्हाला हवंय आणि ते परिवर्तन करण्याची ही वेळ आहे. तुम्ही विनाकारण जेव्हा आनंदी राहाल तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट सुंदर कराल. तुमची अपेक्षा आहे एखादी गोष्ट सुंदर झाली, मनाजोगती झाली की मग मी आनंदी होईल. मूर्खपणा आहे. तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदरच सगळं ठरलेलं आहे. तुम्ही या प्रकृतीच्या हातातली काय आहात? कठपुतळी आहात. बरोबर आहे. कधी कधी योगायोगाने तुमच्या मनासारखं होतं आणि तुम्ही त्याला यश समजून पुढे चालता. बरोबर आहे. परंतु जे योगायोगाने घडलंय ना, ते ही प्रकृतीच्या मर्जीनेच घडलेलं आहे. कारण तुम्ही स्वतः सुद्धा प्रकृतीचा एक काय आहात? अंश आहात. तुमच्या मर्जीनं घडलं म्हणजे प्रकृतीच्याच मर्जीनं घडतंय. मग तुम्ही मला जर आमच्या हातात काहीच नाहीये, तुमच्या हातात आहे ना. परिणाम तुमच्या हातात आहे, कृती तुमच्या हातात आहे. पण ते कधी? तुम्ही जर ऊर्जा स्तरावर केली तर. तुम्ही शरीराच्या स्तरावर जे काही कराल ते प्रकृतीच्या हातात आहे, तुमच्या माझ्या हातात नाही. आणि मग पहिलं शरीराच्या स्तरावर तुम्ही काय व्हा? उमला. मनाच्या स्तरावर उमला म्हणजे तुम्ही त्यातून काय व्हाल? मुक्त व्हा. एखादं फळ जर झाडापासून जर मुक्त करायचं असेल तर त्याला परिपक्व होणं गरजेचं आहे. तसं तुमच्या कामना वासना ह्या परिपक्व झाल्या पाहिजे, त्याशिवाय त्यातून तुमची मुक्ती नाही. सर, हीच वेळ का सांगितली आणि वर्षातील बाकीच्या वेळेमध्ये परिवर्तन ह्या तुलनेत होऊ शकत नाही का, असा माझा प्रश्न आहे. म्हणजे एक एक्झाम्पल सांगायचं गेलं तर स्त्रीचं आपण कसं म्हणतो, पहिलं अस्तित्व, नंतर स्त्रीत्व, पूर्णत्व असं म्हणतो ना. एक सर्कल कंप्लीट होतं. मग आज ते पूर्णत्व कोणतं म्हणायचं त्यांना नक्की? जेव्हा समजा नाही का मूल जन्माला येतं तेव्हा आपण पूर्णत्व म्हणतो. बरोबर आहे. जेव्हा विवाह होतो तेव्हा स्त्रीत्व म्हणतो आणि जेव्हा जन्माला येते तेव्हा अस्तित्व म्हणतो ना. बर. तर मग पण ती स्त्री असण्याच्या पलीकडे बी ती एक मनुष्य आहे ना. मग तुम्ही ती स्त्री असण्याने आणि पुरुष असण्याने जे होतं ते सांसारिक जीवनात, पण त्याच्या पलीकडेही पुरुषाचं आत्मा असो नाही तर स्त्रीचा असो, त्याच्यामध्ये प्राण कोणाचे असो, प्राण एकच आहे. अगदी माणसाचा जन्म हा जन्म पुरुषाचा आहे, पुढचा जन्म पुरुषाचाच असतो असं काही नाही. माणसाचाच असतो असं पण काही नाही. त्याच्यामुळे स्त्रीत्व आणि पुरुषत्व हा फक्त या जन्म मृत्यू दरम्यानचा गोंधळ आहे फक्त.
एक भूमिका आहे फक्त ती. तुम्ही त्या भूमिकेत आले, तुम्ही ह्या भूमिकेत आले, परंतु त्या भूमिकेच्या पलीकडे जो अभिनेता आहे किंवा अभिनेत्री आहे, ज्याला भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये पुरुष म्हटलेलं आहे, तुमच्या आतमध्ये असलेला, मग तो जो पुरुष आहे त्याचं जे जीवन आहे त्याच्याविषयी विषय चाललेला आहे. मग जीवन आपलं हे नाही आहे की आज तुम्ही सकाळी उठलेन, काय भाजी खाल्ली, कोणाशी गप्पा मारल्या आणि आजचा दिवस काय आहे, आजची तिथी काय आहे, हे जीवन नाही आहे. जीवन ह्या सर्व वातावरणामध्ये जे खुलून येतं ते जीवन आहे. तुम्ही जे अनुभवताय आता ते जीवन आहे. मग ते जीवन सुंदर व्हायला पाहिजे. समजा कपडे मी पण घातले, कपडे तुम्ही पण घातले, कपडे यांनी पण घातले, ते कमी जास्त किमतीचे असू शकतात, ते फार सुंदर मुलायम किंवा फार कठोर असू शकतात, परंतु त्याचा जो उद्देश आहे तो उद्देश सर्वांचा एकच आहे. तुमच्या देवाऱ्यामध्ये देव मातीचे असतील, तांब्याचे असतील, चांदीचे असतील, सोन्याचे असतील, अगदी मढवलेले असतील, परंतु त्याच्यामध्ये देवत्व भावाने येतं. जो भाव सर्वांकडे सारखाच आहे. मग ते देवत्व जे आहे त्याच्यामध्ये ते भावामुळे प्राप्त होतं. त्यांना पूजणारे जे भक्त आहे, जे पुजारी आहे, त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये देवत्व प्राप्त होतं. त्यांच्यामध्ये अंगीभूत देवत्व नाही आहे. या कॅमेऱ्यामध्ये स्वतःचं काहीच रेकॉर्डिंग नाही, त्याचं स्वतःचं काहीच अस्तित्व नाही आहे, पण जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग करता तेव्हा त्याचं महत्त्व वाढतं. मग कॅमेरा असो की मूर्ती असो किंवा हे कपडे असो, ह्या सगळ्या भौतिक गोष्टी आहे. काय बोललासी वरील या रंगा, रस महत्त्वाचा आहे. तसं माणसाच्या जीवनामध्ये जीवन महत्त्वाचं आहे, पण आपण सामग्रीला महत्त्व देतो. शरीरसुद्धा एक सामग्री आहे जिच्या पूर्णत्वाची तुम्ही गोष्ट करताय. एक शरीर दुसऱ्या शरीराला जन्म देतं, ह्याच्यामध्ये तुमचा काय रोल आहे, काय पूर्णत्व आहे तुमचं? ठीक आहे, सामाजिकदृष्ट्या तुम्ही ती एक मान्यता तयार केली. तुम्ही नदीच्या किंवा समुद्राच्या कडेला गेले, किनाऱ्यावर एक वाळूचा किल्ला बनवला आणि तुम्ही त्या किल्ल्याला फार महत्त्व द्यायला लागले आणि तिथे जमलेल्या लोकांनी सगळं त्याच्यावर लगेच लिलाव करायला सुरुवात केली. यांनी बोली लावली 1 करोडची, त्यांनी 2 करोडची लावली आणि थोड्या वेळाने लाट आली आणि किल्ला विरून गेला. तो वाहून नाही गेला, विरून गेला त्या वाळूमध्ये. बरोबर आहे ना? म्हणजे तो नाहीसा झाला. तो मुळात नव्हताच, तो भ्रम होता. तसं हे शरीर भ्रम आहे. फार खोलवर तुम्ही जर गेलात तर हे शरीर भ्रम आहे. त्याच्या माध्यमातून तुम्ही जगत असलेले जे अनुभव आहे ते पण माया आहे, परंतु त्याचा जे सार आहे त्याच्यातून तुमचा जो विकास होतो तो विकास सत्य आहे. पण आम्ही लक्ष कशावर देतो? शरीरावर आणि मनावर. मग गेले कित्येक वर्ष मी तुम्हाला हेच सांगतोय, शरीर आणि मनाच्या स्तरावर जे जीवन आहे ते वापरण्यासाठी आहे, ते साधन आहे, ते साध्य नाही आहे. पण आमची समस्या आहे, आम्ही त्याला साध्य बनवलं. आम्ही त्याच्या बाबतीमध्ये फार इमोशनल. आणि मग आम्ही जेव्हा सद्गुरू बोलता की जीवनाला फळ आलं पाहिजे, जीवनाला फळ येणं आणि तुमच्या शरीराला फळ येणं फरक आहे ना. शरीराला आलेलं फळ म्हणजे बाळ, बरोबर आहे. काय नवल आहे त्याच्यामध्ये? तर प्रकृती करून घेते. ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे, तो एक चांगला अनुभव आहे, चांगला आनंद आहे, परंतु ती फक्त एक काय आहे, सुरुवात आहे. तुमच्यातून जीवन जन्माला आलं पाहिजे. जीवन जन्माला कधी येतं? जेव्हा आपल्याला कोणाच्या तरी सहवासामध्ये आनंद वाटतो, कोणाच्या तरी सहवासामध्ये आपल्याला प्रफुल्लित वाटतं, प्रसन्न वाटतं, आपण सगळे विचार विसरून जातो, सगळं चिंता विसरून जातो. ते खरं जीवन, त्याचं खरं बहरणं. मग तुमच्यामुळे तुम्ही स्वतः आनंदी आहात, खूप चांगली गोष्ट आहे, पण तुमच्यामुळे दुसरे पण आनंदी होऊ राहिले, हे त्याला म्हणायचं फळ. पूर्णत्वाबद्दल तर कळलं की त्यांनी जीवनाच्या पूर्णत्वाबद्दल. हां, ते त्याविषयी बोलताय. ते तुम्ही पुरुष आणि स्त्री असल्याबद्दल आणि तुम्ही काय सांसारिक जीवनामध्ये भौतिक जीवनात काय साध्य करता याच्याविषयी त्यांना काय म्हणायचं नाही. ते त्यांचा विषयच नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय काय आहे? नारायण आहे. म्हणजे काय? ईश्वरीय सत्ता आणि तिच्यासोबत जगणं आणि ह्या जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं, हेच त्यांचं जीवनाचं काय आज विषय आहे. पण आपला विषय काय? आपला विषय भोग आहे, आपला विषय वासना आहे, आपला विषय कामना आहे. म्हणून मलिन आहे आपण विषयांमध्ये अडकलेलो, म्हणून मलिन आहे.
एखाद्या भांड्यात आपण जर पदार्थ शिजवला आणि तो जर स्वच्छच होत नसेल, आपण त्याला काय लागतो, डाग लागला. तो का स्वच्छ करायचा? कारण पुढचा पदार्थ शिजवताना मागच्या पदार्थाचा दोष त्याच्यामध्ये जायला नको, दोष त्याला लागायला नको. पहिला पदार्थ आंबट होता, नवीन पदार्थ तो गोड करायचा आहे, तर तो गोड पदार्थ सुद्धा आंबट होऊन जाईल जर त्याचे अंश राहिले तर. बरोबर आहे. आपण शेतकऱ्यांना म्हणतो का हो आमच्या वैदिक औषधांनी तर कुठला साईड इफेक्ट होत नाही, मग आमचं औषध मारल्यावर तुमच्या पिकावर साईड इफेक्ट झालाच कसं काय? मग तो म्हणतो नाही, मी अगोदर तणनाशक मारलं होतं. म्हणजे तणनाशकाचा दोष त्या पंपात राहिला म्हणून पुढचं जे औषध होतं ते अगदी अमृतासारखं असून देखील त्यांनी सुद्धा साईड इफेक्ट केला. मग हे शरीर आहे, हे सदोष आहे, मन सदोष आहे. त्याला तुम्ही किती जरी धुतला तरी ते परत मळणार आहे. हे जीवन गतिमान आहे, ते बदलते. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून दोष तर लागणारच आहे. कारण शरीर तुम्ही किती स्वच्छ केलं ते स्वच्छ नाही होऊ शकत. ते आतमध्ये घाम तयार करतच आहे. तुम्हाला घाम येणार आहे, तुमची मेलेली जी त्वचा आहे ती मळ तयार करणार आहे. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो, अरे मी तर AC मध्ये आणि माझा धुळीचा काही संबंध पण नाही आहे, पण मला मैल कसा येतो? त्याला हे कळत नाही, जी मेलेली त्वचा आहे तिच्या गुठळ्या असतात त्या. बऱ्याच वेळा आपल्याला ती कळतच नाही. म्हणजे आपलं शरीर प्रत्येक क्षणाला मरतंय. इकडनं जन्माला येतं आहे, इकडनं मरतं आहे, आतून जन्माला येतं आहे, बाहेरनं मरतं आहे. तेव्हा त्या नश्वर शरीराच्या बाबतीमध्ये काय बोलावं? त्या नश्वर शरीराच्या बाबतीमध्ये तुम्ही जीवन समजताय म्हणून समस्या आहे. त्यालाच तुम्ही जगवणं, त्याचं पोषण करणं, त्याला सजवणं. ठीक आहे, आता मी पण चांगले कपडे घालून आलो, आज गुढीपाडवा आहे, परंतु याचा अर्थ मला त्याचा सजवण्याचा उद्देश नाही आहे. आजचा उत्सव, मी आज आनंदी आहे आणि मी आज उत्सव साजरा करतो आहे. माझ्या अवतीभोवतीच्या माणसांनी आनंदी राहावं, प्रफुल्लित राहावं. म्हणजे जीवन प्रफुल्लित करणं आणि हे जीवन आनंदाने जगणं, त्या अवस्थेला पोहोच, विनाकारण आनंदी होणं. आणि हेच परिवर्तन आपल्याला करायचं आहे. आज आपण कारणाने खुश होतो, विनाकारण खुश झालं पाहिजे, विनाकारण आनंदी राहिलं पाहिजे. काही करायचं नाही तरी पण जागं राहिलं पाहिजे, काही धोका नाही आहे तरी सजग राहिलं पाहिजे, काही घाई नाही आहे तरी पण तीव्र राहिलं पाहिजे. असं तुमचं जीवन आहे का? नाही. तुम्हाला तर कारण पाहिजे. तुमच्याकडं कारण नसेल तर तुम्ही श्वास पण नाही घेणार. विनाकारण आम्ही प्रत्येक गोष्ट करतो, कशा करता? कारणासाठी करतो. आम्ही प्रेमसुद्धा कारणासाठी करतो. हॅलो, आम्ही सेवासुद्धा मेव्यासाठी करतो. आम्ही प्रेमसुद्धा वासनेसाठी करतो. म्हणजे आमच्या प्रत्येक कृतीमध्ये काय आहे? कारण लपलेलं आहे. विनाकारण आमचं जीवन आहे. आम्ही विनाकारण आनंदी राहायला पाहिजे, पण नाही राहत आम्ही. मग तेच परिवर्तन आम्हाला हवं आहे आणि ते परिवर्तन करण्याची ही वेळ आहे. तुम्ही विनाकारण जेव्हा आनंदी राहाल तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट सुंदर कराल. तुमची अपेक्षा आहे एखादी गोष्ट सुंदर झाली, मनाजोगती झाली की मग मी आनंदी होईल. मूर्खपणा आहे. तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदरच सगळं ठरलेलं आहे. तुम्ही या प्रकृतीच्या हातातली काय आहात? कठपुतळी आहात. बरोबर आहे. कधी कधी योगायोगाने तुमच्या मनासारखं होतं आणि तुम्ही त्यालाच यश समजून पुढे चालता. बरोबर आहे. परंतु जे योगायोगाने घडलंय ना ते ही प्रकृतीच्या मर्जीनेच घडलेलं आहे. कारण तुम्ही स्वतःसुद्धा प्रकृतीचा एक काय आहात? अंश आहात. तुमच्या मर्जीनं घडलं म्हणजेच प्रकृतीच्याच मर्जीनं घडतं आहे. मग तुम्ही मला जर आमच्या हातात काहीच नाही आहे, तुमच्या हातात आहे ना. परिणाम तुमच्या हातात आहे, कृती तुमच्या हातात आहे. पण ते कधी? तुम्ही जर ऊर्जा स्तरावर केली तर. तुम्ही शरीराच्या स्तरावर जे काही कराल ते प्रकृतीच्या हातात आहे, तुमच्या माझ्या हातात नाही आहे. आणि मग पहिलं शरीराच्या स्तरावर तुम्ही काय व्हा? उमला. मनाच्या स्तरावर उमला म्हणजे तुम्ही त्यातून काय व्हाल? मुक्त व्हाल. एखादं फळ जर झाडापासून जर मुक्त करायचं असेल तर त्याला परिपक्व होणं गरजेचं आहे. तसं तुमच्या कामना वासना ह्या परिपक्व झाल्या पाहिजे, त्याशिवाय त्यातून तुमची मुक्ती नाही. म्हणून ते फळाची अपेक्षा आहे पहिलं. मग तुम्ही स्त्री म्हणून जन्माला आला स्त्रीत्व म्हणून तुम्ही पूर्ण करा पहिलं. पुरुष म्हणून जन्माला आला पुरुषार्थ करा. चांगलं गाडी घ्या, चांगला बंगला घ्या, चांगलं एक परिवार उभा करा आणि मग तुम्ही विचार करा की माझं जीवन काय आहे. तर तुम्हाला कदाचित योग्य मार्ग सापडेल. पूर्णत्व पण कळलं. मग आज तुम्ही जे सांगितलं की आज पाडवा आहे ना, तर मग आज आपण तो निश्चय करू शकतो की आपल्यात परिवर्तन करायचं आहे की कुठल्या बाबतीत करायचं आहे वगैरे.
तर मग त्या परिवर्तनाबद्दल सांगा की आपण नक्की कशा पद्धतीने सुरुवात करू शकतो, कारण दरवेळेसच पाडव्याला आपण निश्चय तर करतोच, पण मग ह्या पाडव्याला नवीन काहीतरी तुमच्याकडून संकल्प